नमस्कार मित्रांनो, आजकाल काही दिवसापासून एक स्टोरी सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमध्ये एक महिला ज्यावेळेला तिच्या पतीने तिला 5 प्रियकरासोबत एकाच रूममध्ये एकाच वेळेस पकडलं, त्यावेळेला ती त्याच्या पतीला काय म्हणते माहिती आहे का? "मी तुमच्या 6 जणांवर पण एक प्रमाणे प्रेम करते. मला तुम्ही 6 जण पण प्यारे आहेत." आता ज्यावेळेला ही व्हिडिओ बघितलं त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये प्रश्न पडला, की हे कसं शक्य आहे, की एक महिला 5-6 व्यक्तींसोबत राहू शकते. ठीक आहे, पती सोडून एखादा प्रियकर शोधला, जास्तीत जास्त अजून एखादा शोधला, 3 व्यक्तींसोबत राहू शकते. पण हे 6 लोकांचं काय प्रकरण आहे आणि नेमकं कसं काय हे प्रकरण घडलं, कसं काय उघडकीस आलं, काय आहे पूर्ण माहिती तंतोतंत तुम्हाला देतो. फक्त तुम्हाला काय करायचं, आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जेवढा होता होईल तेवढं शेवटपर्यंत बघून मला सांगायचं आहे, की या व्हिडिओमध्ये जाहिराती किती आल्या. म्हणजे मला समजेल, की आपल्या व्हिडिओला जाहिरात येते का नाही. चला पूर्ण सखोल माहिती देतो. तर मित्रांनो, या विषयाची सुरुवात होते ज्यावेळेला आदित्य नावाचा एक पोरगा त्याच्या घरी पोहोच झाला. त्यावेळेला तो बघतो त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद आहे. भरपूर दिवस झालं तो घरातून बाहेर गेलेला होता. तो कामानिमित्त मुंबईमध्ये राहत होता. त्याची पत्नी उत्तर प्रदेशमधील बलिया या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये तिच्या एका आजारी सासूसोबत राहत होती. सासू आजारी होती, तिला दिसत नव्हतं, बोलू शकत नव्हती, पूर्णपणे खंगून गेलेली होती. काही दिवसात ती जगाला सोडून जाणार अशी आशंका होती. तिच्यासोबत ही महिला राहायची, प्रीती नावाची ही महिला. ज्यावेळेला तो आदित्य घरी पोहोचला, दरवाजा वाजवतो. दरवाजा उघडण्यासाठी कोणीच उपलब्ध नाही. तिची आई आत आहे, पण दरवाजा तर आतून बंद आहे. त्याला शंका आली, काहीतरी आईसोबत घडलं का काय. त्याने पत्नीला फोन लावला, पत्नी पण फोन उचलायला तयार नाही. आता विषय त्याच्या कानावरती आला होता थोडा थोडा, की काही लोक सांगत होते आसपासची, की तुझी पत्नी 1-2 पुरुषांसोबत रूममध्ये जाताना बघितलेली आहे आम्ही. आता आदित्यच्या डोक्याची टूप पेटू लागली. त्याच्या डोक्यामध्ये असे विचार येऊ लागले, की ही बाय एखाद्या वेळेला माझ्या आईला मारून प्रियकरासोबत पण पळून जाऊ शकते. त्यावेळेला त्याला काही सुचलं नाही. त्याने आसपास लोक जमा केली कालवा करून. प्रत्येकजण आसपासचा जमा झाला त्या ठिकाणी. ज्यावेळेला तिथं भरपूर लोक जमा झाली त्यावेळेला दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडल्यावर बघितलं तर काय, प्रीती तिच्या रूममध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 5 पुरुषांसोबत एकाच वेळेला संबंध बनवत आहे. कोण तिच्या आतून हात लावत आहे, कोण मागणं पुढणं, कसं तिचं बेकार चालू आहे, जसं की एखादा अश्लील व्हिडिओमध्ये चालतं. एकदम एक्स्ट्रीम लेवलला गेली होती ही प्रीती. आता हे सगळं बघून आणि आसपास आलेले 10-5 लोक हे सगळं बघतात. त्या आदित्यच्या तर पायाखालची जमीन सरकते. आदित्य विचार करू लागतो, की माझ्या या प्रेमामध्ये काय कमी पडली, की ही 5 पुरुषांसोबत झोपलेली आहे. आता आदित्यला त्याचा राग कंट्रोल होत नाही. आदित्यने जाऊन डायरेक्ट त्याच्या पत्नीला पकडलं. तिच्या अंगावरती एकही वस्त्र नव्हतं. कोणाच्या अंगावरती पाय होता तर कोणाच्या अंगावरती हात होतं. कोण तिचं पाठीमागं हात लावत होतं. काही चालू होतं. बेकार अवस्था होती. तसंच पकडलं. आता ते 5 व्यक्ती पळून जायच्या नादात होते. त्यावेळेला आलेल्या आसपासच्या 8-10 लोकांनी त्यांना पकडलं. त्या ठिकाणी बेदम मारहाण चालू केली. प्रीतीने त्या आदित्यसोबत वाद केला आणि ती म्हणू लागली, की नाही नाही, ह्यांना मारायचं नाही अजिबात. ह्यांना जर मारलं तर मी या आदित्यवरती माझ्यासोबत अत्याचार केला, हुंडा मागितलाय म्हणून केस टाकेन. आदित्य घाबरला, कारण त्याला माहिती होतं, की ज्यावेळेला अशी कोर्टात केस जाईल त्यावेळेला त्याचं आयुष्य बर्बाद होईल. सरकार याचं काहीच ऐकणार नाही. कायद्यामध्ये अशा काही तरतुदी आहेत, की महिला या केस केलं की आयुष्यभर सुखी जगतात, पण पुरुष कायम लयाला लागतो. आदित्य सगळ्याला शांत करतो. एका ठिकाणी बसतात आणि त्या ठिकाणी चर्चा करू लागतात. आदित्य विचारतो, की काय विषय आहे, मला पण काय समजलं नाही. तू असं का केलं नेमकं, मला पण काय समजेना. तुझं नेमकं प्रेम कोणावर आहे. त्यावेळेला ही आदित्यची पत्नी प्रीती म्हणू लागते, की माझं प्रेम तर सगळ्यांवरती आहे. त्यावेळेला तिथं असलेले 8-10 लोक एकमेकाच्या चेहऱ्याकडे ते बघू लागतात आणि दोघांच्या तोंडाकडे बघितलं जातं. आदित्य विचारतो, की हे कसं शक्य आहे, आणि बरं मला सांग, मी तर तुझ्यासोबत चांगल्या पद्धतीने वागलो आणि तू असं का केलं, नेमकं हे सगळं घडलं कसं काय. त्यावेळेला प्रीती पूर्ण गोष्ट सांगू लागते. तर मित्रांनो, विषय असा झाला होता. आदित्य ज्यावेळेला 22 वर्षांचा होता त्यावेळेला त्याला मुंबईमध्ये काम भेटलं होतं. सुपरवायझिंग करायची होती. एक बिल्डिंग बनवते त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आदित्य उत्तर प्रदेशमधून त्या ठिकाणी आला, काम करू लागला. वय 22 वरून 24 वर्ष झालं. कमवत चांगला होता. 20, 25, 30 हजार पगार पडायची. त्यावेळेला आदित्यला तर वडील नव्हते, आई होती फक्त. त्यावेळेला त्याच्या शेजारच्या नातेवाईकांनी विचार केला, की आदित्य कमवतोय. त्याच्या आईशी बोलू लागले, की एक पोरगी आहे आपल्या बघण्यात, प्रीती नावाची, शेजारच्याच गावात राहते, नातेवाईकांमधली आहे. जर बघा जमत असेल तर आदित्यसोबत लावून देऊ.
दिसायला सुंदर होती बरं का प्रीती. ज्या वेळेला आदित्यसोबत ही चर्चा केली जाते, आदित्य होकार देतो. काही दिवसानंतर मुंबईवरून आल्यानंतर या दोघांचं लग्न जमवलं जातं. साखरपुडा होतो. तो एकदा पुन्हा मुंबईला निघून जातो. दोघांमध्ये मोबाईल नंबर एक्सचेंज झाला. आदित्यने प्रीतीला नंबर घेऊन दिला, मोबाईल घेऊन दिला, सगळं घडलं. त्या दोघांमध्ये आता तासनतास चर्चा चालू होती. 3 ते 4 महिन्यांना आदित्य पुन्हा गावाकडे आला. त्यावेळेला त्यांच्या नातेवाईकांनी यांचं लग्न लावून दिलं. दोघं 1 ते 2 महिने चांगल्या सुखी संसार करू लागले. आदित्य चांगल्या पद्धतीने प्रीतीची काळजी घेत होता. भरपूर दिवस झाले होते. आदित्यला त्याच्या कंपनीतून कॉल येत होता की कामात एकदम चालाक पोरगा होता, त्यामुळे कंपनीत त्याचे सारखे नाव काढलं जायचं. त्या ठिकाणी आदित्यला बोलवण्यात येतं कंपनीमध्ये पोहोचायचं. तर तिथं गेल्यावर त्या प्रीतीला घेऊन गेलं तर एकदम खर्च जास्त होणार. मुंबईसारख्या शहरामध्ये दोघं लोकांचं राहणं शक्यच नाही. चला पोरं तर कसे तर राहतील, पण एका कपलचं राहणं शक्य नाही. 25,000च्या जागी 30,000 रुपये खर्च होईल, पगार तर 25,000. त्यावेळेला हा आदित्य म्हणतो की तू ना इथंच राहा काही दिवस, त्याच्यानंतर मी तिथे एक नियोजन लावतो, नंतर तुला घेऊन जातो. प्रीती होकार देते. आदित्यच्या आईपाशी राहू लागते. पुढे चालून ही आदित्यची आई आजारी पडू लागते. आता तिचीच काळजी घ्यावं लागायली हिला. आजकालच्या पोरी कोणाची काळजी वगैरे घेत नाहीत, कोणाची सेवा करत नाहीत. तरी पण ती करत होती, कशी तर करत होती. आदित्यसोबत बोलायची, इकडे सेवा करायची. पण जास्तच आजारी पडल्यानंतर तिने तिच्याकडे दुर्लक्ष करायला चालू केलं. त्याच गोष्टीवरून आदित्य आणि प्रीतीमध्ये वादावादी झाली. आदित्य तिला काही सुनावतो. त्यावेळेला ती म्हणते की हे बघ, तू एक तर तिकडे जाऊन बसलाय, माझ्या ज्या गरजा आहेत तू भागवत नाही. फक्त पैशानं काय होत नाही. त्यात पण तुझी पगार 25,000, पाठवतो 15,000, त्यातनं घर चालवायचं, तुझ्या आईला सांभाळायचं, हे काय माझ्याच्याने शक्य होणार नाही. मला तिकडे घेऊन चल, नसेल तर हे सगळं तामझाम सोड, मला माझ्या माहेरी सोड. या अशा बोलण्यावरून आदित्य चांगलाच तापला होता. आदित्यने तिला 10 ते 15 दिवस कॉलच केला नाही. याच दरम्यान या प्रीतीच्या डोक्यामध्ये काय बसलं काय माहिती. ती आता परपुरुषाचा विचार करू लागली. तिच्या मनामध्ये इच्छा येऊ लागली होती की कुठल्या तर पुरुषासोबत तिने संबंध बनवावे. तिच्या मनामध्ये आतुरता पाहून आसपासची बहुरे तिच्याकडे घुमू लागले. काही पोरांना लक्षात आले की हिची काही मनशक्ती आहे. काही आसपासच्या तरुण पोरांना समजलं की हिच्या मनामध्ये काय चालू आहे. त्यावेळेला त्यांनी चान्स मारायला चालू केला. समीर नावाचा एक पोरगा 22 वर्षांचा, त्याने सुरुवातीला या प्रीतीसोबत ओळख वाढवली. ज्या वेळेला यांची ओळख वाढली त्यावेळेला त्याला टाईम लागला नाही हिच्या बेडवरती येण्यापर्यंत. त्याने काही दिवसातच हा पल्ला गाठला आणि या प्रीतीसोबत संबंध बनवले. या प्रीतीला आता तिचा पती आदित्य पैसे पाठवायचा, त्यामुळे त्याच्यासोबतही प्रेम होतं. आणि दुसरीकडे हा जो समीर होता तो तिच्यासोबत संबंध करायचा, त्याच्यासोबत हिला प्रेम होतं. पुढे चालून अजून ती एका तरुणासोबत तिने संबंध बनवले. पण काही वेळेला त्या तरुणाला वाटायचं की त्याच्या मित्रांना घेऊन यावं. प्रीती आता या सगळ्या गोष्टीमध्ये खुश होती, रमू लागली होती. पण या समीरला काही पटलं नाही. हिने अनेक समीर विचार करू लागला की चला, तिचा पती होता ते तर ठीक आहे, मी तिचा पहिला प्रियकर आहे, तिने माझ्यासोबत लॉयल राहायला पाहिजे. पण ही प्रीती दुसरीकडे फिरायला लागली. त्यामुळे हा समीर विचार करू लागला की ठीक आहे, आता ही अशीच करते, अनेक तरुणांसोबत संबंध बनवते ना, याने त्याचे नवीन मित्र घेऊन यायला चालू केले. त्या दोघांची ओळख करून द्यायचा. आता याच्यामध्ये हे संबंध करायचे, ते थोडेफार पैसे या प्रीतीला द्यायचे, त्याची सवय लागली तिला. या समीरने 3 ते 4 तरुणांना तिच्याकडे घेऊन आला. अशा करत करत 5 तरुणांसोबत तिचे संबंध चालू झाले होते. रोज कोणीतरी नवीन. विषय असा झाला होता की या प्रीतीला कॅलेंडरवरती खून करून ठेवावं लागायची. आज याच्यासोबत केलं तर उद्या त्याच्यासोबत केलं तर. त्याचाही पुरावा मिळाला पोलिसांना नंतर. आता प्रीती या गोष्टीमध्ये पूर्णपणे रमून गेली होती. दुसरीकडे तो आदित्य, घरची ओढ लागलेली होती. त्याने भरपूर दिवस त्याच्या पत्नीला कॉल केला नव्हता. त्याला वाटलं की आता ही त्याच्यावरती नाराज असेल, फोन करून काही होणार नाही, घरी जाऊनच हिच्यासोबत आपल्याला बोलून हे सगळं नीट करावं लागेल. त्याच्यासाठी तो निघाला मुंबईवरून. येताना पत्नीसाठी काही ड्रेस घेतले, लिपस्टिक, नटाचं सगळं सामान घेऊन बॅगेमध्ये भरून रेल्वे धरली त्याने आणि घरी पोहोचला. 10 एप्रिल 2026चा तो दिवस होता. आदित्य घरी पोहोचल्यानंतर दरवाजा वाजवतो, कोण उघडत नाही. त्याला आशंका आली. काही तरुणांनी त्याच्या फोनवरती फोन करून सांगितलं होतं की तुझी पत्नी काही तरुणांसोबत रूमवरती बसते. त्याला विश्वास बसला नाही. पण आता त्याला विश्वास ठेवण्याशिवाय काही पर्याय नव्हता. ज्या गोष्टी दिसत होत्या त्याला पुढे, कारण दरवाजा बंद होता, त्याची आई आतच होती आणि ही प्रीती काय फोन उचलत नव्हती आणि दरवाजा तर
याने डोकं चालवलं, याने याच्यावरती काय आळ येऊ नये, परत याच्यावरती कोणी दोष टाकू नये म्हणून आसपासची लोकं बोलवली. दरवाजा तोडला तर प्रीती 5 तरुणांसोबत होती तिथं. त्यात 5 तरुणांना पकडलं आणि ही पूर्ण घडलेली घटना त्या आदित्यला समजली. आदित्यने पोलिसला फोन केला. पोलीस पोहोचले आणि त्या 5ही तरुणांना पकडलं. 5 तरुण ज्या वेळेला पकडले गेले, पूर्ण सोशल मीडियावरती खळबळ माजली. ज्या वेळेला हे व्हिडिओ सर्क्युलेट होऊ लागले, त्यावेळेला लोक विचार करण्यास भाग पडले की काय हा विषय, असं कशी करू शकते ही तरुणी, आणि वरून तोंड फाडून म्हणते की माझं सगळ्यांवरती प्रेम आहे. असं नसू शकतं, याला प्रेम नाही म्हणत, याला दुसरंच काही म्हणतात, जे की तुम्ही कमेंटमध्ये सांगतालच मला. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा. बाकी विषय काय माहिती आहे का, आता यामध्ये आयुष्य बरबाद झालं त्या आदित्यचं. प्रीतीचं काय, अजून कोणीतरी पकडेल, पण सगळ्यात बेकार वाटतंय त्या आदित्यसाठी.